राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर नंदुरबार, नाशिक, घाटमाथा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. उद्या म्हणजेच रविवारी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, वाशिम, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज असून उर्वरित राज्यात प्रामुख्यानं उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर सोमवारपासून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या जैसलमेर, आग्नेय राजस्थानवरील कमी दाबाचं क्षेत्र, सिंधी, डिहरी, मालदा मार्गे मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे. तर आग्नेय राजस्थान आणि लगतच्या भागावरील स्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र कायम असून पुढील 24 तासांमध्ये दक्षिण राजस्थानवरून पश्चिम उत्तर पश्चिम दिशेनं सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तसंच दक्षिण पश्चिम राजस्थान ते ईशान्य बिहार दरम्यान आणखी एक द्रोणी सक्रिय असून ती उत्तर मध्य प्रदेश आणि आग्नेय उत्तर प्रदेशावरून जाते आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.